मुलगी गाडीत बसून झोपली होती. तिला अजिबात कल्पना नव्हती की एक क्रिपी माणूस तिच्या गाडीचा दार उघडायचा प्रयत्न करत आहे. आवाजाने मुलगी दचकल्याने लगेच जागी झाली. तिने त्या सोनेरी केसांच्या माणसाचा घाणेरडा चेहरा पाहिला आणि त्याला ओरडून निघून जाण्यास सांगितले. यामुळे तो अधिक चिडला आणि अजून उद्धटपणे वागू लागला. ती मुलगी घाबरून वेड्यासारखी गाडीचा हॉर्न दाबू लागली. पालकाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, पण हॉर्नचा आवाज ऐकून तो मागे हटला नाही. उलट जास्त उत्साहित झाला. तो गाडीच्या काचांवर थाप मारू लागला. कुत्र्यासारखा आवाज करून मुलीला घाबरवू लागला. अचानक दूरवरून दाढीवाला एक माणूस चालत आला. छोटी मुलीला वाटलं की एखादा मदतीस येतोय, पण ते दोघं तर एकाच टोळीचे निघाले. त्यातला दाढीवाल्याकडे बंदूक होती. त्याने छोट्या मुलीला गाडीतून उतरायला धमकावले. छोटी मुलगी भयंकर घाबरली. हॉर्न दाबायची हिंमत उरली नाही तिच्याकडे आणि दरवाजा उघडून बाहेर उतरली. तोपर्यंत दूरवरून आवाज ऐकून तिचे वडील धावत आले. मुलगी वाचेल अशी छोटी मुलीला आशा वाटली, पण तिचे वडील निशस्त्र असल्याने दाढीवाल्याने त्याला लगेच पाडले. छोटी मुलगी निराश झाली. तिला कळलं की आता ती सुटणार नाही. आईलाही शंका आली, म्हणून तिने छोट्या मुलाला टेंटमध्ये लपून ठेवले आणि गाडीच्या दिशेने धावत आली. तिने उडी मारून सोनेरी केसांच्या माणसाला पकडलं आणि मुलीला पळून जाण्यास सांगितलं. पण छोटी मुलगी 2 पावलं धावली आणि मागून बंदुकीचा आवाज आला. दाढीवाल्याने तिच्या वडिलांकडे बंदूक रोखली आणि धमकी दिली की जर पळाली तर वडिलांना ठार मारील. 3 जण पकडली गेली. यानंतर आई मुलीवर अत्याचार करून त्या गुन्हेगारांनी वडिलांना झाडाला बांधले. दाढीवाल्याने त्यांच्या डोक्यावर डब्बा ठेवून शिकार खेळायला सुरुवात केली. वडील घाबरून थरथरू लागले. काही वेळा डब्बा खाली पडला. रागावून सोनेरी केसांच्या माणसाने थेट वडिलांच्या डोक्यात गोळी झाडली. आई धक्का बसून रडू लागली, पण त्यांनी तिच्याही डोक्यावर डब्बा ठेवला आणि प्रतिकार केला. पण दाढीवाल्याने तिला बेदम मारलं आणि बेशुद्ध केलं. त्यांनी आईवर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला, पण नेम चुकला. सोनेरी केसांचा टोमणे मारू लागला. अपमान सहन न होऊन दाढीवाल्याने थेट तिच्या छातीत गोळी मारली. पण एवढ्यावरही त्याचे समाधान झाले नाही. त्याने बेशुद्ध पडलेल्या छोट्या मुलीवरही गोळी झाडली. अशा प्रकारे आनंदी कुटुंब निर्दयीपणे ठार मारले गेले. निघताना त्यांना छोट्या मुलीचा मोबाईल मिळाला. त्यावरून कळले की कुटुंबासोबत अजून एक बाळ आहे. ते ट्रेनकडे गेले, पण आत बाळ नव्हते. ते बाळ कुठे गेले असेल असे दोघं विचार करू लागले. 2 वर्षापेक्षा कमी वयाचं बाळ टेंटतून बाहेर पडून 2 दिवस जंगलात हरवून भटकत होतं. ते आईला हाक मारत होतं, पण त्याला माहीत नव्हतं की आई वडील आणि बहीण मारले गेले आहेत. सुदैवाने ते गुन्हेगारांना दिसले नाही आणि बाळ जिवंत राहिले. पुढे बाळाला एक तरुण कपल सापडलं. त्यांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण दुर्दैवाने पुन्हा त्या दोघां गुन्हेगारांच्या हातात ते सापडले. जंगलात पाठलाग, गोळीबार, लपाछपी सुरू झाली. गुन्हेगार एकमेकांवरच गोळी झाडून बसले. मुलगी अजेन आणि तिचा बॉयफ्रेंड अकियांग यात फसले. अकियांग स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळून गेला. अजेनला पकडून तिला झाडाला बांधले गेले. शेवटी तिने धैर्य एकवटून गाडीचं स्टेअरिंग वळवलं. अपघात घडवला आणि शेवटच्या क्षणी दगडाने गुन्हेगाराचा नाश केला. अझेन रुग्णालयात शुद्धीवर आली, पण तिच्या शेजारी कोणी नव्हतं. तिचा बॉयफ्रेंड वाचला की नाही हे माहीत नाही.